मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वेक्टर बॉर्न डिसीज सीरीज मधला लेक्चर सहावा डिसीज आपण पाहणार आहोत काला आजार. कोणता मित्रांनो? काला आजार म्हणजे विसरल लिशमॅसिस. ह्याचा पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहोत. आता मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण काय बघणार आहोत तर काला आजारची जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज बघणार आहोत. ठीक आहे, काला आजारची आपण जनरल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आज आपण वेक्टर बॉर्न डिसीज सीरीजमधील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा विषय काला आजार लिशमॅसिस शिकणार आहोत. हा विषय महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या पार्ट 1 मध्ये आपण काला आजारची जनरल इन्फॉर्मेशन सविस्तर समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. मित्रांनो, नंबर 1, काला आजार म्हणजे काय ह्याची डेफिनेशन पाहूया. काला आजार विसरल लिशमॅसिस हा वेक्टर बॉर्न पॅरासाइट डिसीज आहे. कोणता मित्रांनो? पॅरासाइट डिसीज आहे. कोणता मित्रांनो? पॅरासाइट डिसीज आहे. ओके. हा रोग लिशमॅसिस डोनोवानी या प्रोटोझोआ पॅरासाइटमुळे होतो. कशामुळे? लिशमॅसिस डोनोवानी या प्रोटोझोआ पॅरासाइटमुळे होतो आणि फिमेल सँडफ्लाय का मित्रांनो? फिमेल सँडफ्लाय फेलोबोटोमस अर्जेंटिप्सच्या चाव्यामुळे पसरतो. हा रोग मुख्य यकृत म्हणजे लिव्हर, प्लीहा म्हणजे स्प्लीन, अथिमस्सा म्हणजे बोन मॅरो आणि रेटिक्युलोएंडोथेलाइल सिस्टमवर परिणाम करतो. ओके मित्रांनो. आता डिसीज कोणता मित्रांनो आहे? एक्झाम पॉईंट लक्षात ठेवा. डिसीज आहे काला आजार व्हर्सल लिशमॅसिस. एजंट कोणता? लिशमानिया डोनोवानी. वेक्टर कोणता आहे? फिमेल सँडफ्लाय. काय मित्रांनो? लक्षात ठेवा, फिमेल सँडफ्लाय हे अति महत्त्वाचं आहे मित्रांनो. फिमेल सँडफ्लाय ह्याचा वेक्टर कोणता आहे? फिमेल सँडफ्लाय. दुसरा पॉईंट पाहूया मित्रांनो. काला आजार हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात? काला आजारला वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात? वेक्टर म्हणजे असा जिवंत वाहक जो रोगकारक एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचवतो. वेक्टर म्हणजे काय? असं जिवंत वाहक जो रोगकारक एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवतो. काला आजारमध्ये हा वाहक म्हणजे फिमेल सँडफ्लाय. कोणता मित्रांनो? फिमेल सँडफ्लाय. म्हणून काला आजारला वेक्टर बॉर्न डिसीज म्हणतात. ओके मित्रांनो. आता हिस्ट्री पाहूया. इतिहास. भारतात काला आजार हा रोग विशेष बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जास्त आढळतो. विलियम लिशमान आणि चार्लेस डोनोवान यांनी या रोगकारकाचा शोध लावला. कोणी मित्रांनो? विलियम लिशमान आणि चार्लेस डोनोवान यांनी या रोगकारकाचा शोध लावला. त्यांच्या नावावरून रोगकारकाला लिशमानिया डोनोवानी असं नाव देण्यात आले आहे. मित्रांनो, एक्झाम पॉईंट लक्षात ठेवा. लिशमानिया डोनोवानी हे नाव परीक्षेत वारंवार विचारले जातात. लिशमानिया डोनोवानी हे काला आजार रिलेटेड नाव आहे. ओके मित्रांनो. आता कॉझिटिव्ह एजंट पाहूया मित्रांनो. रोगकारक जीव ह्याचा काला आजार हा लिशमानिया डोनोवानी या प्रोटोझोआ पॅरासाइटमुळे होतो. हा प्रोटोझोआ 2 अवस्थांमध्ये आढळतो. एक अस्माटिगोट फॉर्म ह्याचं काय मित्रांनो? मानवाच्या शरीरात आढळतो. याला LD बॉडी लिशमानिया डोनोवान बॉडी असेही म्हणतात. दुसरा पॉईंट मित्रांनो, प्रोमास्टिगोट फॉर्म ह्याचा सँडफ्लायमध्ये आढळतो. हा संसर्गजन्य इन्फेक्टिव्ह प्रकार आहे. एक्झाम ट्रिक कशी लक्षात ठेवायचं मित्रांनो? ह्युमन कोणता आहे? ह्युमन अमास्टिगोट LD बॉडी आणि सँडफ्लाय प्रोमास्टिगोट. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता वेक्टर कोणता मित्रांनो? मुख्य वेक्टर फिमेल सँडफ्लाय. सँडफ्लायची वैशिष्ट्य मित्रांनो, आकाराने अतिशय लहान असतो, शांतपणे चावतो, संध्याकाळी व रात्री जास्त सक्रिय असतो. ओके मित्रांनो, हे लक्षात ठेवा. संध्याकाळी व रात्री जास्त सक्रिय असतो. ओलसर अंधाराच्या जागी वाढतो. कशात मित्रांनो? ओलसर व अंधाराच्या जागी वाढतो. एक्झाम पॉईंट मित्रांनो, काला आजारचा मुख्य वेक्टर म्हणजे फिमेल सँडफ्लाय. कोणता मित्रांनो? फिमेल सँडफ्लाय म्हणजे माशे. रिझर्वियर म्हणजे साठवणूक स्रोत कोणता आहे? भारतात ह्युमन बिईंग हा मुख्य रिझर्वियर आहे. इतर देशांमध्ये डॉग्स आणि विल्ड ॲनिमल्स रिझर्व्ह म्हणून काम करू शकतात. एक्झाम पॉईंट इंडिया ह्युमन रिझर्व्ह. इंडियामध्ये कोण आहे मित्रांनो? ह्युमन. आता हॉस्ट कोणता मित्रांनो? डेफिनेटिव्ह हॉस्ट म्हणजे फिमेल सँडफ्लाय. पॅरासाइटचा विकास सँडफ्लायमध्ये होतो. इंटरमिडिएट हॉस्ट म्हणजे ह्युमन बिईंग. पॅरासाइट मानवी शरीरात वाढून रोग निर्माण करतो. एक्झाम पॉईंट काय मित्रांनो? डेफिनेटिव्ह हॉस्ट सँडफ्लाय. इंटरमिडिएट हॉस्ट म्हणजे ह्युमन. सोर्स ऑफ इन्फेक्शन.
संक्रमित व्यक्तीच्या शरीरात लिश्मानिया पॅरासाइट असतो. सँडफ्लाय संक्रमित व्यक्तीला चावल्यानंतर पॅरासाइट तिच्या शरीरात जातो. नंतर ती सँडफ्लाय निरोगी व्यक्तीला चावल्यास रोग पसरतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. सोर्स ऑफ इन्फेक्शन काय? संक्रमित व्यक्तीच्या शरीरात लिश्मानिया पॅरासाइट असतो. सँडफ्लाय संक्रमित व्यक्तीला चावल्यानंतर पॅरासाइट तिच्या शरीरात जातो. नंतर ती सँडफ्लाय निरोगी व्यक्तीला चावल्यास रोग पसरतो. ओके. आता मित्रांनो, मोड ऑफ ट्रान्समिशन. मुख्य प्रसार फिमेल सँडफ्लाय बाईट, दुर्मिळ प्रसार ब्लड ट्रान्समिशन, ऑर्गन ट्रान्सप्लांट, कॉन्जिनेटल ट्रान्समिशन. ओके मित्रांनो, हे दुर्मिळ आहे. महत्त्वाचं आहे, हा रोग स्पर्श, अन्न किंवा पाण्याद्वारे पसरत नाही. हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, इन्क्युबेशन पिरियड. उष्मायन कालावधी. काला आजार हा इन्क्युबेशन पिरियड 2 ते 6 महिने असतो. मित्रांनो, जेव्हा काला आजार म्हणजे पॅरासाइट आपल्या शरीरात जातो, आपल्या ब्लडमध्ये तो भेटतो, त्याचे जे लक्षण आहे, त्याचे सिम्पटम्स ते 2 ते 6 महिन्यानंतर आपल्याला दिसू लागतात. म्हणजे इन्क्युबेशन पिरियड आहे 2 ते 6 महिने. काही रुग्णांमध्ये 1 वर्षापर्यंत असू शकतात. एक्झाम पॉईंट काय मित्रांनो? इन्क्युबेशन पिरियड 2 ते 6 महिने. लक्षात ठेवा, इन्क्युबेशन हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. 2 ते 6 महिने असतो. याची लाईफ सायकल काय मित्रांनो? स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया. स्टेप 1, संक्रमित सँडफ्लाय मानवाला चावते. प्रोमास्टिगोट मानवी शरीरात प्रवेश करतात. स्टेप 3, ते मार्कोफेजेसमध्ये जाऊन अमास्टिगोट एल डी बॉडीज बनतात. स्टेप 4, ते पेशींमध्ये वाढतात आणि इतर पेशींमध्ये पसरतात. स्टेप 5, सँडफ्लाय पुन्हा संक्रमित व्यक्तीला चावते. स्टेप 6, पॅरासाइट सँडफ्लायमध्ये प्रोमास्टिगोट बनतो. स्टेप 7, तो पुढील व्यक्तीला संक्रमित करतो. एक्झाम पॉईंट, ह्युमन अमास्टिगोट्स आणि सँडफ्लाय प्रोमास्टिगोट. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. अमास्टिगोट आणि प्रोमास्टिगोट. अमास्टिगोट ह्युमनमध्ये असतो आणि प्रोमास्टिगोट सँडफ्लायला असतो. ओके. आता मित्रांनो, याची पॅथोजेन्सिस पाहूया. पॅरासाइट शरीरात मायक्रोफेजेसमध्ये वाढतो. यामुळे स्प्लीन मोठी होते, लिव्हर मोठे होते, बोन मॅरो प्रभावित होते आणि रक्तपेशी कमी होते. आता क्लिनिकल फीचर मित्रांनो, मुख्य लक्षणे दीर्घकाळ ताप, वजन कमी होणे, अशक्तपणा, भूक कमी लागणे, प्लीहा, स्प्लीन मोठी होणे, यकृत, लिव्हर मोठे होणे, अनिमिया, त्वचा काळसाल दिसणे, काला आजार. ओके मित्रांनो, एक्झाम पॉईंट काय? मॅसिव्ह स्प्लेनोमेगॅली म्हणजेच = काला आजारचे सर्वात महत्त्वाचे लक्षण. आता मित्रांनो, कॉम्प्लिकेशन, गुंतागुंत. उपचार न घेतल्यास सिव्हिअर अनिमिया होतो, सेकंडरी इन्फेक्शन होतो, ब्लिडिंग होते, मालन्यूट्रिशन होतो, नंतर मृत्यू होतो. ओके मित्रांनो, कॉम्प्लिकेशन काय? सिव्हिअर अनिमिया, सेकंडरी इन्फेक्शन, ब्लिडिंग, मालन्यूट्रिशन आणि मृत्यू. ओके. पोस्ट काला आजार, डर्मलिश्मॅसिस म्हणजे PKDL. काही रुग्णांमध्ये काला आजार बरा झाल्यानंतर त्वचेवर पांढरे डाग, गाठी, पुरळ दिसू शकतात. याला PKDL म्हणतात. म्हणजे पोस्ट काला आजार डर्मल लिश्मॅसिस. काय मित्रांनो? डर्मल म्हणजे त्वचा, डर्मल लिश्मॅसिस PKDL याला म्हणतात. एक्झाम पॉईंट, PKDL पोस्ट काला आजार डर्मल लिश्मॅसिस. ओके. एपिडेमिलॉजी, रोगप्रसार. हा रोग ग्रामीण भागात, ओलसर व अंधाऱ्या घरामध्ये, सँडफ्लाय जास्त असलेल्या भागात जास्त प्रमाणात आढळतो. हाय रिस्क ग्रुप काय मित्रांनो? एंडेमिक भागातील लोक, कुपोषित व्यक्ती, लहान मुले, कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण. ओके. इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट्स पाहूया. रॅपिड रिव्हिजन. डिसीज कोणता मित्रांनो? काला आजार. एजंट आहे लिश्मॅसिस डोनोवानी. वेक्टर कोणता आहे? फिमेल सँडफ्लाय. रिझर्वियर इंडिया, ह्युमन फॉर्म अमास्टिगोट LD बॉडी. सँडफ्लाय फॉर्म प्रोमास्टिगोट. इन्क्युबेशन पिरियड 2 ते 6 महिने. मेन सिंड्रम मॅसिव्ह स्प्लेनोमेगॅली. PKDL का पोस्ट काला आजार डर्मल लिश्मॅसिस. ओके मित्रांनो, आजच्या पार्ट 1 मध्ये आपण काला आजार, विसरल लिश्मॅसिसची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. यात डेफिनेशन, हिस्ट्री, कॉझेटिव्ह एजंट, वेक्टर, रिझर्वियर, होस्ट, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, लाईफ सायकल, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर्स, कॉम्प्लिकेशन, PKDL आणि एपिडेमिलॉजी याचा सविस्तर आपण अभ्यास केला. मित्रांनो, पुढील पार्ट 2 मध्ये आपण डायग्नोसिस, RK39 टेस्ट, बोन मॅरो, स्प्लेनिक ॲस्पिरेशन, ट्रीटमेंट, लिपोसोमल अम्फोटेरिकसम B, मिल्टेफॉसिस, प्रिव्हेन्शन, इंडोर रेस्टोरेंट डिस्प्ले, IRS, सर्वेलियन्स, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQs सविस्तर शिकणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील प्रत्येक ऑफिशियल अपडेट, संपूर्ण सिलेबस, MCQs आणि महत्त्वाचे लेक्चर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.